नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण बटर चिकन बनवणार आहोत। मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि बनवण्याची पद्धत पण आवडली असेल तर तुम्ही असं नक्की करून बघा। चला तर मग आपण बनवायला घेऊया। याच्यासाठी आपल्याला मसाले काय काय लागणार आहेत तर आपल्याला अर्धा चमचा हळद लागणार आहे। याच्यामध्ये आपण हे आता मॅरिनेशन करून अर्धा तास ठेवायचं आहे सगळं। याच्यासाठी आपल्याला आता हळद लागणार आहे, मीठ लागणार आहे, आपण याच्यामध्ये दही घालणार आहोत। दही हे फ्रेशच घ्या जेणेकरून आंबट नाही जास्त होणार। हे बघा, हे फ्रेश दही घेतलंय मी। याच्यामध्ये आपल्याला आता धने जिऱ्याची पावडर टाकायची आहे, 1 आणि अर्धा चमचा। आपण हा लाल तिखट टाकणार आहोत, 2 चमचे, बघून घ्या। आता हे थोडंसं आपल्याला लिंबू पिळायचं आहे याच्यामध्ये। आता मेन गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यामध्ये तळलेला कांदा टाकणार आहे मी। हे बघा, हा तळलेला कांदा टाकणार आहे मी याच्यामध्ये थोडासा। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकलंय, हळद टाकली आहे, लाल तिखट टाकलाय, दही टाकलंय, थोडंसं लिंबू पिळलंय, धने जिऱ्याची पावडर टाकली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। तुम्ही जर ग्रेव्ही बनवताना नंतर पण मिक्सरला वाटून आलं लसूण टाकलात तरी पण चालेल, नाहीतर अगोदर लावलात तरी पण चालेल। हे बघा, 1 चमचा घातली आहे मी। लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा हे आलं लसूण अगोदर जर लावून ठेवलात तर ते अजून टेस्टी लागणार आपलं बटर चिकन। चला तर मग आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि कांदा हा तळूनच घेऊन टाकून बघा एक दिवस, टेस्ट ही अतिशय उत्तम लागते। एक तळलेल्या कांद्याचा फ्लेवर येतो त्याला। आता आपण हे सगळं व्यवस्थित लावून घेऊया बघा ह्याला। बटर चिकन साठी चिकन हे मऊ पीसच घ्यायचे आहेत आपल्याला शक्यतो। आता सगळा ह्याला मसाला आपला लावून झालाय बघा। हे बघा, हे आता आपण अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया। चला तर मग हे जे चिकन आता मॅरिनेट केलेले आहे त्याच्यामध्ये आता मी थोडासा ना खायचा बघा लाल कलर टाकणार आहे। लाल कलर टाकल्यामुळे कसं थोडंसं चिकन आपलं कलरफुल दिसेल। मुलं पण असं कलरफुल बघितल्यावर खायला बघतात पटकन। आता आम्ही कलर टाकला, आपण आता ह्याच्यामध्ये लावून घेऊया। थोडासा टाकलाय मी कलर, जास्त नाही घातलाय बघा। अशामुळे बटर चिकन चांगलं लागतं। लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा बटर चिकन बनवतात तर कांदा टोमॅटोची पेस्ट तुम्ही मिक्सरला लावून घालतात, पण असा कांदा तळून घाला बघा एकदा, सुंदर असं लागतं चिकन। आता मी ह्याला स्मोक देणार आहे। याच्यासाठी मी कोळसा ठेवलाय गरम करत, बघू शकता। आता आम्ही गरम झालाय कोळसा बऱ्यापैकी। स्मोक पण ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देऊ शकता, पण स्मोक दिल्यामुळे कसं बटर चिकन अजून चांगलं लागतं। एकदा करून बघा। आता आपला कोळसा व्यवस्थित गरम झालाय बघा। आता याच्यावर आपण थोडंसं तूप टाकूया। आता हे आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे, त्यात अर्धा तास याच्यामध्ये ठेवून देऊया आणि झाकण लावून व्यवस्थित ठेवूया आणि अर्ध्या तासानंतर आपण हे बनवायला घेऊया। चला तर मग
बटर चिकन बनवण्यासाठी आपल्याला आता मसाला बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी टमाटे लागणार आहेत. हे मी 3 टमाटे कापून घेतलेत, कोथिंबीर घेतलेत, हे काजू मी पाण्यात भिजवून घेतलेत. लक्षात घ्या की काजू असेच टाकण्यापेक्षा पाण्यात जर भिजवून तुम्ही घातलात तर टेस्ट अजून चांगली येते आणि ग्रेव्ही पण चांगली बनते. आणि हा इथे मी तळलेला कांदा यूज करते याच्यासाठी, जेणेकरून बघा चव अतिशय सुंदर अशी लागणार. चला तर मग आपण याचा आता पेस्ट बनवून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं आहे. आणि आलं लसूण मी चिकनला अगोदरच लावलेली आहे, त्याच्यामुळे मी आता ती लावणार नाही आहे. तर चला तर मग आपण हे सगळं आता मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया आणि मसाला बनवूया. आता हे अर्ध्या तासासाठी आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं, हे बघा स्मोक द्यायला. तर आपण हे काढून घेऊया. आणि आपलं हे चिकन आता अर्धा तास झालेलं आहे बघा. आता आपण हे कढईमध्ये शिजायला टाकूया. तुम्ही फ्राय पण करू शकता ते, पण मी फ्राय नाही करणार आहे, असंच टाकणार आहे शिजत. कारण फ्राय करायला गेली तर हे खूप वेळ लागणार आहे सगळं फ्राय करायला. तर आता या कढईतच आपण फ्राय करूया बघा. आपण विविध रेसिपी बघतो सगळ्यांच्या बटर चिकनच्या, वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या दाखवत असतात, आपण आपल्या पद्धतीने करायचं. आता बघा ही कढई मी ठेवलेली आहे. ते थोड्याशा प्रमाणात दाखवतात म्हणून ते त्यांना वेळ कमी लागतो फ्राय करायला वगैरे. आपण आता ही थोडीशी आपली क्वांटिटी जास्त आहे म्हणून आपण एक पीस 4 पीस फ्राय न करता आपण कढईमध्ये पण हे फ्राय करू शकतो. तर आपलं तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हा मसाला टाकूया थोडासा लाल. तर थोडा ते बघा बबल्स आले, मसाला गरम झालाय. आता हे चिकन आपण याच्यामध्ये फ्राय करूया, टाकूया. आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात नाही घालायचं आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये दही टाकलंय त्याच्यामुळे ह्याला आता पाणी सुटणार आहे. फक्त हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या आणि थोडंसं तेल जास्त टाका, म्हणजे व्यवस्थित फ्राय होईल. थोडासा वेळ लागेल. आता व्यवस्थित या लाल तिखटमध्ये परतून घेऊया आपण. आणि झाकण मारून आपण आता हे 10 मिनिटांसाठी असंच ठेवायचं आहे. आपलं चिकन बघा व्यवस्थित मॅरिनेट होऊन येईल. आणि लक्षात घ्या पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही आहे याच्यामध्ये, कारण दह्यामुळे याला भरपूर पाणी सुटणार आहे. आता आपण याच्यावर झाकण मारूया आणि हे 10 मिनिटं ठेवूया असं. आणि मीडियम गॅस ठेवायचा आहे, जास्त कमी पण नाही ठेवायचा, जास्त पण नाही ठेवायचा. कलर पण बघा हे झाल्यावर तुम्हाला समजेल की फ्राय मी कसं केलं ते. चला तर मग आता आपण हे 10 मिनिटांसाठी झाकण मारून मीडियम आचेवर ठेवूया. आता हे चिकन आपण शिजलं की बघूया. पाणी न घालता पण बघितलं दह्यामुळे किती पाणी त्याला सुटलं आहे बघा. शिजलं काय बघूया. हे बघा चिकन आपलं व्यवस्थित शिजलं गेलं आहे. आता आपण थोडासा गॅस फास्ट करूया. थोडंसं पाणी याच्यातलं काढूया आपण बघा फास्ट करूया. आणि आपण आता आपलं बटर चिकन बनवायला घेऊया. चला तर मग हे बघा आता आपण बटर चिकन बनवायला घेऊया. याच्यासाठी आपण आता तेल टाकलंय कढईमध्ये. याच्यात आपण आता थोडंसं बटर टाकूया. आता आपण हे थोडंसं मेल्ट होऊ दे बटर. बटर पण व्यवस्थित गरम झालंय आपलं. आता आपण ह्याच्यावर लाल तिखट टाकूया थोडासा. आणि हा बटर चिकनचा जे मिक्सरला वाटण बनवून घेतलेलं आपण ते सगळं ह्याच्यामध्ये टाकूया. आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्ये.
आपली या तेलामध्ये व्यवस्थित परतून झाली आहे. आता आपण हे ज्या मिक्सरच्या भांड्यामधून हे करून घेतलेलं, वाटून घेतलेलं तेच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर थोडासा गॅस मी फास्ट करते. आता हे आपण ग्रेव्ही बनवलेली होती ती आता व्यवस्थित मिक्स करून झाली आहे. याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकूया आणि ढवळून घेऊया. त्याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला टाकूया मालवणी तिखटपणासाठी. परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आपण हे फ्राय करून चिकन घेतलेलं बटर चिकन साठी ते टाकूया याच्यामध्ये. हे बघा सगळा मसाला याच्यात टाकायचा आहे, चव छान येणार ह्याला. आता परत आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता आपलं बटर चिकन रेडी आहे. याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकूया आपण. टाकल्यामुळे कशी चव अजून छान येते. कोथिंबीर टाकूया वरून. हे बघा आता आपलं बटर चिकन रेडी झालंय. थोडासा गॅस कमी करा, बुडायला लागलंय ते सगळं. बघा आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. हे बघा आपला मेनू तयार झालाय. हे बटर चिकन बघा बनवून झालंय. हे रस्सावाला चिकन आहे, सुकं चिकन आहे, पुरी आहे, चपाती आहे, कोशिंबीर बनवली आहे, राईस आहे, सलाड आहे. आपलं सगळे डिश रेडी झाली आहे. चला तर मग या खायला. आणि आजची बटर चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा मला. आणि व्हेजमध्ये पनीरची भुर्जी बनवली आहे, डाळ आहे तिखट, कोशिंबीर आहे, चपाती, पुरी, भात आणि सगळा मेनू बघा. व्हेजचा आहे, हा नॉनव्हेजचा आहे. तर असं जे मी हे घरगुती साहित्यामध्ये जे बटर चिकन बनवलेले आहे तसं तुम्ही पण नक्की करून बघा. सगळ्या डिश ह्या अवघड नसतात, नावं मोठी असतात त्यांची, पण बनवायला गेलो तर सगळ्यांना जमण्यासारखं आहे. आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हे मी बटर चिकनची रेसिपी दाखवलेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आजची ही डिश तुम्हाला कशी वाटली व्हेज आणि नॉनव्हेजची ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन माझ्या रेसिपी तुम्हाला सगळ्यात प्रथम दिसतील. चला तर मग या जेवायला. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.